हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं पाऊस पाणी काय म्हणतोय तुमच्याकडे भाऊ बहिणींना? आता तुम्हाला आम्ही आमच्या घरात दिसतोय. तर बऱ्याच भाऊ बहिणींचा प्रश्न असतील मला, तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार भाऊ बहिणींना. कारण की पुण्यात होतील, पुण्यात नाही तर कसे काय आले, काय झालं काय नाही झालं हे तर तुम्हाला सांगणं गरजेचंच आहे. ते म्हणजे काय झालंय, लय अवघड झालं. आमच्यावर गेल्यावर पुण्यात लय मोठा हे झाला धोका होय. धोका म्हणजे काय सांगतो भाऊ बहिणी धोका. तर आता आलोय आम्ही घरी. तर घरी मी तशी 2-3 दिवस झाला आली आहे. तर आणलाय आता खायला बाजार. तर बाजार काय आणलाय काही दिशी लसूण. बाजार काय होता घरात, तर छान म्हणतात आता बाजार आणावं आपल्या भावा बहिणीला दावा. दिशी लसूण आणलाय मस्तपैकी असं. देशी लसूण असा भेटत नाही, पण कसा भेटला काय माहिती. हा होता आमच्या बाजारात देखील भेटत नसा. फिर अख्खा बाजार फिरलं तरी गावणार नाही. कसा गावला काय माहिती. दिसला नंतर घेतला ना पावशेरभर मी. शक्यतो तिथे मिळत आहे बघ देशी लसूण, कसा मिळला मलाच कळा. तर त्याचा वास एवढा येणार नाही तर लय वास येतो. फरक असतो त्याच्यात नाही असणार नाही, आता फरक निघालेत ना. कांदा तर 40 रुपये किलो झाला परत. कांदा वाढला परत भाव. 40 रुपये किलो. काय तर महागाई चालली बाबा बहिणी, महागाई लय झाली, जबरदस्त महागाई झाली. तेल मागले सगळंच मागलं. का बाबा बहिणीनं, तर काय सगळंच अवघड झाले बघा. आता सगळं तेल मागले. आता आणला लसूण बघा. लसूण आणला, फ्लावर आणलाय मस्तपैकी असा. तर संध्याकाळी करू का फ्लावरची भाजी? हा कर काय का नाही, हो. फ्लावरच करते उद्याच्याला. आता तुमचं दाजी उद्या कामाला जायचं ते कामाला जायचं भाऊ बहिणी मला. आता 4 दिवस माझं गेलं बरं का. वडा इकडे पिशवी. 4 दिवस माझं पुण्यात गेलं. पण पुण्यात लय आमची आपदा झाली भावा बहिणीनं. असं बाहेर निघायला येत नव्हतं मला, बाहेरच घ्या किती. असं बाहेर येईन म्हणून तर जमणार नाही. तर भावा बहिणीनं लय झाली आपदा. लय सामान भरले पिशवी त्या. काय सांगायचं बाबा बहिणी नका. पिशवी मला तर उठला नाही, काय सांगायचं. इतकीची पिशवी जड आहे, घाम निघाला पिशवी. हा बाकी जड पिशवी सरास तर बाबा बहिणी पिशवी. बा पिशवी किती जड आहे बाबा बहिणी, नाही का. त्यात खायते हिरव्या मिरच्या, टमाट, कोथिंबीर. खराब लागली काय. 20 रुपयात नाही, शेंडा घ्यायचं ते. टमाटे मिरच्या. मी आणली शेवग्याची शेंग 20 रुपयाला. ही काय स्वस्त राहिले, काय लय अवघड झाले बाबा. आणि ती वांगी आणली, ती काट्याची वांगी. मस्तपैकी अशी काटेरी वांगी येते. काटेरी वांगी उद्याच्याला करून डब्याला तुम्हाला. हा? आता संध्याकाळी करेन शेवगाची शेंग करेन उद्या. खोबरं तर 120 रुपये पावशेर आहे, अर्धा पावशेर आणले. खोबरं रेट वाढलं काय. दिवाळीच्या भावा गहू उचला बाई. गहू 15 किलो आणले ते. किती गहू बघा भावा बहिणी. गहू कुठं फुटलं फुटलं. कसं काय पडलं फुटला फुटू दे. आता डब्यात टाकायला आता काय करू, काढू का नाही. राहू दे. फुटला काय गाडीला पडू द्या की, पिशवीतच पडत आहे. गाडीला घेऊन झालं असं घरी आणलं नाही. तांदूळ. आता माझं बोट शिरलं, उचला गेलं शिरलं बोट. बरं झालं कामात का वाढवून ठेवलं का तुमच्या दाजीने. असू देत काय तर करायचं बाबा. डबा काढा ना तिथलं. बोटला बरं बाकीचं काढते, बाकीचं काही काम नाही. कोलम तांदूळ आणले तर
ज्वारी तर कशी 60 रुपये किलो, 60 रुपये किलो ज्वारी भेटली. कसं खायचं माणसाला? 3 किलो आणली. ज्वारीचं पीठ असं काय आहे का? हो ती संपत्ती की म्हणून नाही करायचं. आता सगळी. आणली भांड्याची घासणी, कॉलगेट, थोडं थोडं शिल्लक आहे घरात सामान. संतूर संतूर ओतून ठेवायचं तुला. साबण, एवढ्या सामानाला 2,500 रुपये गेले ते. 2,500 गेले होते टोटलचं. बाकी सामान तर अजून राहिले आणायचं. आता काय बाबा म्हणजे विचारलं. पार्लेजी आणला, पार्लेजी. एवढं आहे चालेल ना. टाकायचं त्या कॅरेटात. काय की अजून काय आहे का सांग. का बघता बघता म्हणता सांग काय सांग काय ग बाई ते म्हणतात? नाच ग घुमा, नाच ग घुमा. कशी मी नाचू म्हणा की, चिमटा बसतोय बाबा मला. म्हणा की कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाच, नाच ग घुमा, कशी मी नाच, नाच ग घुमा, कशी मी नाच, नाच ग नाच. ही बरं शाळा तुमच्या दाजीला. बघा तुझं माझा तुमचा ब्रश एकसारखाच आहे, पण दुसरा आहे माझा ब्रश. कलर वेगळा आहे का? असू एक असाच होता माझा. माझा पहिला परत खराब झाला आहे तर तसंच. दात खराब गेला. मुगाचं मेदगं लय भारी होतं, हिरव्या मिरच्या चमचमीत आणि झणझणीत. आणि अंड्यात मिठाचं पुढं 2. हे आणली लोणच्याची भरणी बारकी. शेंगदाणा काही बरोबर नाही तर बघा. काय मोठ्या शेंगदाण्याचं, मोठ्या शेंगदाण्याला काय होतं चव लागत. घुंगरी शेंगदाणा घुंगरा म्हणजे चव नसते एवढी. नाही घुंगऱ्या शेंगदाणा चव असते बारकी. छोट्या छोट्या ना. आता शेंगदाणा बंद झाला म्हणते ते मोठा आहे. बंद कशाचं ताव बंद नसं झालं, पण आपलं काहीतरी सांगायचं गिरायकाला ऐकायचं. घुंगरू शेंगा असतो घुंगरू शेंगा टेस्ट येतो शेंगा असतो. तेलाचं पुढं आणले तर 2. साखर आणली 1 किलो. सह्याद्री वहिनी एक आणली. झालं 15 दिन आठवडे टेन्शन नाही भाऊ बहिणी. खर्च नाही वेगळा असा गेल्या बाळीचा वेगळा खर्च. माहिती असं ठेवून घुंगरू काढून माझ्या काढून मी आणलाय नाही आता ओतूनच जातो मी ओतून इकडे मी फाटली. तीच खाली आलाय नाही नाही तर फटले बघा. बाजाराची लिस्ट. तर अशा प्रकारे आणलेलं आहे बाजाराचं सामान. घरात बाजार आणला.
तर चला मस्तपैकी असा बाजार आणलेला आहे आम्ही दोघांनी एवढा है. आणला भाऊ बाजार बरेच किती महिने झाले बाजार नव्हता आणला तिकडे गेल्यापासून तिकडे गेल्यापासून बाजार नाही काहीच नव्हतं घरात काहीच मीठ साधी काहीच मीठ बीठ बी नव्हतं घरात बरं घ्या हाय की मिठी काय पारच खडाडा झाला वेतावा घरातला संपलं होतं पीठ आहे मीठ आहे तेल पण नाही शिलकीला आपलं आणलंय तेल पण असल काय माहिती आहे तेल हे जेव्हा अगरबत्ती नाही काडीपिटी नाही काय नाही काय बी म्हणतात ते तुमचं दाजी भाऊ नाही. बघत आपलं आता ते थोडंफार होतं तेवढं आता तेवढं बिल भागावलं आता काय अजून एवढं नव्हतं नाही तर जास्त परत ते ट्रिप इकडं माळवं आणले वांगी फ्लावर हे आणलंय मंडळ जास्त आणल्यावर शिल्लक राहतं मग काय ह्याला कोण हात लावत नाही बाजारची मंडई आणली का नाही चला मग बाय बाय